दादा सॉरी झोपमोड केली. अहो नाही नाही, आणि आदित्यच्या कानाजवळ घंटा वाजवल्या तरी तो उठणार नाहीये, इतका गाढ झोपलाय. पण मी आता जे वाक्य उच्चारणार आहे तर त्याच्या कानाशी बोललीस ना तर ताडकन उठेल तो. काय? काही नाही, माईचं ऑपरेशन आजच करायचंय. काय? डॉक्टरांचा फोन आला होता की त्यांना इमर्जन्सीसाठी दिल्लीला जायचं 8 दिवस. सो ते विचारत होते की आज सकाळी 9:30 वाजता ऑपरेशन केलं तर चालेल का. सो नानाबाई म्हणाले की आजच करूया ऑपरेशन. असंही ऑपरेशन करायला काही प्रॉब्लेम नव्हताच आपल्याला, आदित्यच्या झोपेशिवाय. करेक्ट. झोपेचं सुख काही सध्या त्याच्या नशिबात दिसत नाहीये. बरं, किती वाजता जायचंय? 7:30ला, 2 तास आधी बोलवलंय. बरं, मी उठवते त्याला. नाही ठीक आहे, अजून अर्धा तास झोपू दे, काही हरकत नाही. तू तयार हो, तोपर्यंत विजयाने नाश्त्याची पण तयारी केली. आणि हो, मी सुट्टी घेतली त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ओके. मेघना, मेघना, हे घे, पराठे केलेत. बरं, पण मग आता काय करूया, कसं करूया आपण? नाही, हे म्हणजे अगदी जेमतेम नाश्ता करूनच गेलेत ग हॉस्पिटलमध्ये. मी काय म्हणते, हे पराठे घेऊन जाऊयात का आपण हॉस्पिटलमध्ये? नाही, नको ताई. ऑलरेडी नाना, विजयाताई, अमित दादा, आदित्य सगळे आहेतच तिथे. उगाच गर्दी करण्यात काहीच पॉइंट नाही ना. आपण घरीच थांबूया. काय वाटतंय तुम्हाला? नाही तर मी सतीशला पराठे घेऊन जायला सांगते ना. नाहीतरी त्यांना सगळ्यांना भूक लागली असेल ग. मला काय वाटतंय ताई, अहो ते येतीलच आता तासाभरात. मालावर जेवतीलच ना. अगं हो, कबूल आहे. पण काय आहे ना, ऑपरेशन 1.5 तास उशिरा चालू होणार होतं. म्हणजे एव्हा चालू झालं असेल म्हणून म्हटलं. मग काय करूया? आपण एक काम करूया, हे सगळेजण गाडीतनच गेलेत, म्हणजे बाईक इथेच आहे. मी सतीशला सांगते हा पराठ्यांचा डबा घेऊन हॉस्पिटलमध्ये जायला. म्हणजे एकदा का खाऊन घेतलं ना, म्हणजे टेन्शन नाही. उशीर झाला तरी मग काही प्रॉब्लेम नाही. हो चालेल. हां, पण आधी एक फोन करूया. ठीक आहे, मग तू आदित्यला फोन कर, मी सतीशला सांगते. हा, हा डबा घेऊन जाते ग. हो. बोल मेघना. झालं का रे ऑपरेशन? संपत आलं असेल. संपत आलं असेल म्हणजे? तू कुठे आहेस? अरे यार, ते ऑपरेशन दाखवायला लागले यार लाऊंज मध्ये, म्हणून मी जरा बाहेर आलो. आदित्य, बरं ओके, ऑपरेशन व्यवस्थितच होईल. तू अजिबात काळजी करू नकोस. आणि आज जाऊन सगळ्यांबरोबर बस. बरं, हवं तर डोळे मिटून घे. बरं. आणि ऐक, अर्चुताई सतीश दादांबरोबर पराठे पाठवत आहेत, तेवढे खाऊन घ्या. तुम्हाला अजून 1-1.5 तास तरी लागेल ना निघायला. सकाळी कोणी काही व्यवस्थित खाल्लं नाही. ओके ओके. बरं ठीक आहे, मी अर्चुताईंना सांगते चालेल म्हणून. काय त्यांचीच आयडिया आहे. ओके. काय रे आदित्य, झोप येते का? हो रे, आणि काळजी पण वाटते माईची. वेडा आहेस तू. आज जाऊन बस बर नानांजवळ, आणि मला मेसेज कर लाऊंज मध्ये बसलायस म्हणून. ओके ओके, बाय बाय. चला अर्चुताईंना सांगते.